श्री स्वामी समर्थ. तर हा कंठीचा ब्लॉग सगळ्यांना आवडतो, त्यासाठी मनापासून धन्यवाद. कोणतंही फूल मी देवाला अर्पण करते ना, तेव्हा त्याला पाणी म्हणजे धुवून किंवा पाणी मारून, आता कंठीवर मी छान पाणी मारून घेतलेलं. त्यानंतर आम्ही कंठीला पुसलं आणि मग बाप्पाच्या गळ्यामध्ये घातलं. कोणतंही फूल ना छान धुवून वगैरेच मग बाप्पाला व्हायचं. इथे ना मंडपामध्ये गडबड चालू होती, मुलं खेळत होती, पत्ती वगैरे त्यांचं चाललेलं. आणि आज विसर्जनाचा दिवस आहे, लास्टची आरती झाली आणि मी इथे तयारी केली. मी आरतीला नव्हती कारण का श्रियाल झोपलेला त्यामुळे. आणि मग श्रियाल उठल्यावर त्याची तयारी वगैरे करून त्याला खाली पाठवलं. तोपर्यंत बाप्पाला टेम्पोमध्ये छान व्यवस्थित ठेवून घेतलेलं, कारण का विसर्जनाची मिरवणूक निघालेली. आणि हे बँडच्या तालावर मुलं मुली नाचत होती. श्रियाल माझ्याजवळ होता आणि त्याला घेऊन मला पुढे जायचं होतं आणि हा आटापिटा त्यालाच सगळं दाखवण्यासाठी होता. मग मध्ये मध्ये त्याला कुठे कुठे ठेवत ठेवत मी असं घेऊन गेली. त्यानंतर मध्येच मुलांनी त्यालासुद्धा नाचायला घेतलं आणि त्याला मजा आलेली हे सगळं बघायला, हे सगळं करायला. त्यामुळे मी त्याला घेऊन चाललेली. जास्त पुढे नाही गेली पण गेली बऱ्यापैकी लांब. इथे ना मानाचा मुजरा प्रत्येक गणपतीला देत होते, तर छान वाटतं बघायला. आम्ही लहानपणापासून बघतो. आणि त्यानंतर ना मध्येच पाऊस येत होता, मध्येच नव्हता, तर छत्री घेऊन मी सुद्धा थोडंसं ठुमक नाचली मध्ये मध्ये मुलींच्या. आणि अशी काही मजा वगैरे करत आम्ही चाललेलो. त्यानंतर ही माझी मैत्रीण बघू शकता, सगळ्यांना मजा आलेली. पुढे मी गेली नव्हती त्यामुळे माझ्याकडे काही जास्त शूट नाही आहे. विसर्जनाला बाप्पाची मूर्ती घेऊन गेले. त्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी छान असा बिर्याणीचा बेट ठेवलेला सगळ्यांसाठी. तसं तर आमचा भंडारा असतोच, पण भंडाऱ्याचं शूट मी घेतलं नाही, मला माहीत नाही का. पण नंतर बिर्याणीचा आस्वाद घेताना सगळेजण. चला भेटूया छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.